अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला की केला गेला याबद्दल आता अतिशय धक्कादायक माहिती DGCIच्या रिपोर्टमधून समोर आलेली आहे. काल सकाळी 8:45च्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये निधन झालं. या दुर्दैवी घटनेला काही तास उलटले तरी देखील महाराष्ट्राला हा धक्का पचलेला नाही. आज दुपारी 12च्या दरम्यान बारामतीमध्ये अजित पवारांची अंत्यविधी पार पडली. पण राज्यामधील एवढ्या मोठ्या नेत्याचा हा अपघात झाला तरी कसा? प्रत्यक्षदर्शी पाहणारे लोक म्हणतात विमान हवेमध्ये असतानाच बिघाड झाला होता, तर काही लोक म्हणाले होते पायलटची चुकी आहे, तर काही लोक म्हणतात अजित पवारांचा अपघात नाही तर घातपात झालाय. अशा वेगवेगळ्या शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत. पण आत्ताच्या टायमिंगला अत्यंत धक्कादायक माहिती DGCIच्या रिपोर्टमधून समोर आलेली आहे. विमानाचा अपघात होण्या अगोदर कोणाला कॉल केले गेले होते, विमानामध्ये काय बिघाड झाला होता, ही सर्व माहिती आता DGCIच्या रिपोर्टमधून समोर आलेली आहे. नेमकं ती माहिती काय आता आपण सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. ही संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर आपल्यालाही समजेल अजित पवारांचा अपघात झालाय की घातपात झालाय. काल सकाळी म्हणजे 28 तारखेला सकाळी 8:10 अजित पवारांचं विमान मुंबईवरून बारामतीच्या दिशेने निघालं होतं. अचूक आणि ठरलेल्या वेळाप्रमाणे हेच विमान बारामतीमध्ये 8:50 लँड होणार होतं. पण अजितदादांचं हेच विमान रनवेवरती लँड होण्या अगोदर त्याचा स्फोट झाला. काल अपघातामध्ये जे काही घडलं त्याची माहिती इथंच लपलेली आहे. विमान रनवेवरती लँड झालंच नाही, त्या अगोदरच विमानामध्ये स्फोट झाला आणि त्याच्या काही सेकंदातच विमानामधून 4 ते 5 स्फोट झाल्याचे आवाज आले. घटनास्थळी मदत मिळण्यासाठीही उशीर झाला. पण सर्वात मोठा प्रश्न होता हा अपघात झाला कसा आणि कशामुळे झाला. अपघात झाल्यानंतर सर्वात अगोदर खोटं सांगण्यात आलं ते म्हणजे हवेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये धुके होते आणि रनवे क्लिअर दिसत नव्हता. पण खरं तर ज्या ठिकाणी हा रनवे होता, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच्या बाजूला रोड क्रॉस करून एक पेट्रोल पंप आहे. त्याच्यावरती CCTV फुटेजमध्ये पूर्णपणे क्लिअर दिसतंय, रनवे पूर्ण क्लिअर दिसतोय, कोणतेही धोके नाहीत. आणि यामध्ये दुर्दैवाने काही वक्तव्य करणारे काही नेते ते म्हणाले धुके होते, रनवे पूर्ण क्लिअर दिसला नाही, त्यामुळं हा अपघात झाला. पण पेट्रोल पंपावरती जो CCTV लावलेला आहे त्याच्यामध्ये रनवे क्लिअर दिसतोय आणि कोणत्याही प्रकारचे धुके नव्हते. म्हणजेच एकंदरीत पूर्ण वातावरण एकदम क्लिअर होतं. पण ज्यावेळेस DGCIचा रिपोर्ट आलाय त्यामधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. आता इथे बघा, CCTV फुटेजमध्ये जे चित्र दिसतंय ते वेगळं आहे आणि DGCIने दिलेला रिपोर्ट तो वेगळा आहे. DGCIच्या मते विमानामध्ये जे पायलट होते त्यांनी बारामतीच्या ATCशी संपर्क साधला आणि सांगितलं व्हिजिबिलिटी खूप कमी आहे, समोरचं दिसत नाहीये. त्यानंतर पायलटने हवेमध्येच एक राऊंड मारला. त्यांच्या मते जोपर्यंत समोरचं चित्र क्लिअर होत नाही, जोपर्यंत समोरचं दृश्य क्लिअर दिसत नाही तोपर्यंत विमान लँडिंग करता येणार नाही. एक राऊंड मारून झाल्यानंतर ATCने पुन्हा पायलटला विचारलं तुम्हाला समोरचं चित्र क्लिअर दिसतंय का, रनवे क्लिअर दिसतोय का. पायलटने हो उत्तर दिल्यानंतर त्यांना रनवे नंबर 11 वरती लँडिंगची परवानगी देण्यात आली. पुढच्या काही सेकंदातच विमानाचा अपघात झाल्याचं समोर आलं. अजितदादा ज्या विमानात होते, ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान होतं VSR कंपनीचं. या अपघातानंतर त्या विमान कंपनीचे मालक कॅप्टन VK सिंग यांनी पत्रकारांना माहिती दिली. विमान कंपनीच्या मालकाने मीडियाला क्लिअर सांगून टाकले विमानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. विमान कधी हवेमध्ये उडवायचं आणि विमान कधी लँडिंग करायचं हे सर्व पायलटच्या हातामध्ये असतं, असं म्हणत विमान कंपनीच्या मालकाने या अपघाताचं खापर पायलटवरतीच फोडलंय. पण यामध्ये सर्वात धक्कादायक खुलासा तर प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या लोकांनी दिलाय. आता जे काही विमान कंपनीचा मालक माहिती सांगतोय किंवा DGCI रिपोर्ट देतोय आणि प्रत्यक्षदर्शी लोकांनी जो अपघात होताना पाहिला ती माहिती, विमान कंपनीच्या मालकांनी दिलेली माहिती आणि DGCIने दिलेली माहिती ही कुठेही मॅच होत नाही. खरं तर एअरजेट 45 हे विमान चालवण्यासाठी 2 पायलट लागतात. अजित पवार यांचं हेच विमान सुमित कपूर आणि शंभवी पाठक हे 2 पायलट चालवत होते. सुमित कपूर या पायलटला तब्बल 16,000 तास विमान चालवण्याचा अनुभव होता, तर दुसरी पायलट शंभवी पाठक यांना 1,500 तास विमान चालवण्याचा अनुभव होता. आता इथे बघा, ज्यावेळेस अजितदादांचं विमान बारामतीमध्ये आलं होतं, ज्यावेळेस ते लँडिंगसाठी घिरट्या घालत होतं त्यावेळेसच त्या विमानामधून जरा विचित्र आवाज येत होता. आता ही माहिती तिथे प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या लोकांनी दिली. हे विमान रनवेला टेकलंच नाही, त्या अगोदरच विमानाचा स्फोट झालाय. त्यानंतर या रनवेच्या जवळच असलेल्या दुसऱ्या बाजूला एक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपवरती CCTV लावलेला आहे. त्या फुटेजमध्ये पूर्ण क्लिअर दिसतंय, व्हिजिबिलिटी एकदम क्लिअर आहे, कोणत्याही प्रकारचे धुके नाहीत. त्यामुळं लोकांचा संशय अपघातावरती वाढतोय. हा अपघात होता की घातपात होता.
त्यामध्येच बारामतीमधील एका लहान मुलीने हे विमान जेव्हा आकाशामध्ये गिरट्या घालत होतं, त्याच्यामधून विचित्र आवाज येत होता, त्यावेळेस तिने आपल्या मोबाईलमध्ये याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतरच या विमानाचा अपघात झाला होता. म्हणजे या ठिकाणी जाणून बुजून काहीतरी लपवलं जाते. विमान हवेमध्येच बिघडलं होतं आणि त्यानंतर त्याचा स्फोट झालाय. आता राहिला प्रश्न या विमानाचा. या विमानाचं ऑडिट फेब्रुवारी 2025 मध्ये झालं होतं. त्यावेळेस सांगण्यात आलं होतं विमानामध्ये कोणताही बिघाड नाही. पण आता DGCI आणि हवाई तज्ज्ञ या दोघांनीही हा अपघात कसा झाला याची माहिती दिलेली आहे. DGCIने दिलेल्या माहितीनुसार या विमानातील पायलटनी पहिला कॉल 18:12 बारामतीला केला होता. तेव्हा आकाशामधील आणि रनवेवरची व्हिजिबिलिटी चेक करायला सांगितली. ती व्हिजिबिलिटी जवळपास 3000 मीटर होती. जे व्हिजिबिलिटी क्लिअर होती. पण ज्या वेळेस हे विमान लँडिंगला आलं त्यावेळेस विमानामध्ये पायलटला समोरचा रनवे क्लिअर दिसत नाही असं त्याने सांगितलं. त्यामुळे आकाशामध्ये एक राऊंड मारला आणि त्यानंतर पायलटने हे विमान लँडिंगसाठी खाली घेतलं. पायलटने दुसऱ्या राऊंडला सांगितलं रनवे क्लिअर दिसत आहे आणि त्यानंतरच विमान लँडिंग केलं आणि तेव्हा हा अपघात घडला, अशी माहिती DGCIच्या रिपोर्टमध्ये समोर आली. त्यासोबतच काही हवाई वाहतूक तज्ज्ञ आणि अनुभवी पायलट यांनी हा अपघात कसा घडला का घडला याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. कॅप्टन गौरव यांनी माध्यमांशी बोलताना या अपघाताबद्दल अनेक अनुभव सांगितलेत. दादांचं हे विमान बारामतीच्या एअरपोर्टवरती लँडिंग होणार होतं. बारामतीचं हे एअरपोर्ट ट्रेनी पायलट आणि छोट्या विमानांसाठी जास्त वेळ वापरलं जातं. त्यामुळे त्या एअरपोर्टवरती विमान लँडिंगसाठी पुरेशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत. त्या एअरपोर्टवरती मॅन्युअली लँडिंग करावं लागतं. पण असं जरी असलं तरी अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते त्या विमानाच्या लँडिंगसाठी बारामतीचे रनवे हे पुरेसे होते. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बारामतीच्या एअरपोर्टवरती पूर्ण ATC नाही आहे. तिथे आसपासमध्ये जे ट्रेनिंग सेंटर आहेत तिथलीच लोक ATCचं काम सांभाळतात. त्यामुळे जर बारामतीच्या एअरपोर्टवरती अपघात झाला तर ती रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा, आग लागल्यानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक यंत्रणा तिथे पुरेशा ताकदीने उपलब्ध नाही. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर पायलटची चूक होती का? पायलटला रनवे क्लिअर दिसला नाही का? पायलटच्या चुकीमुळेच हा अपघात झाला का? असे अनेक प्रश्न समोर आलेत. हवाई तज्ज्ञ गौरव जाधव यांनी काही माहिती दिलेली आहे. ते म्हणाले विमानाच्या पायलटला जोपर्यंत रनवे दिसत नाही तोपर्यंत लँडिंगचा ते निर्णय घेत नाहीत. बारामतीचा रनवे हा पूर्ण क्लिअर दिसतो, तो हायवे सारखा दिसत नाही. त्यामुळे तिथं गोंधळण्यासारखं काहीच नाही. त्या विमानामध्ये एक जास्त अनुभवी पायलट होता तर एक कमी अनुभव असलेली पायलट होती. विमान लँडिंगच्या वेळेस ब्रेक दाबायला उशीर झाला असावा किंवा स्पीड कंट्रोल झाला नसावा. तसे पाहिले तर बारामतीचा रनवे हा खूप मोठा होता आणि अजितदादांचं जे विमान होतं त्याच्या लँडिंगसाठी हा रनवे पुरेसा होता. तरी देखील अजितदादांचं विमान रनवेवरती न जाता माळरानामध्ये जाऊन कोसळलं. एवढा मोठा रनवे असताना देखील विमानाचा अपघात झालाच कसा?